मित्रांनो, ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, जन्म दिला, आयुष्यभर सांभाळ केला, पण त्याच आईच्या मृत्यूची सुपारी तिच्याच मुलीने द्यावी? ऐकून भीती वाटते ना, पण हे खरं आहे. तर तिने असं का केलं असावं? त्याचं कारण करोडोंची मालमत्ता आणि सरकारी नोकरी. होय मंडळी, जयपूरमधील ही घटना ऐकून तुमचा थरकाप उडेल. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. राजस्थानची राजधानी जयपूर. 3 जुलैची सकाळ. प्रतापनगर परिसरात 45 वर्षीय नीरज शर्मा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका स्कॉर्पिओने त्यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला हा प्रकार नेहमीसारखा हिट अँड रन अपघात वाटत होता, पण पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. तपासात समोर आलं की हा अपघात नव्हताच, तर तो पूर्ण नियोजित खुनाचा प्रयत्न होता आणि या संपूर्ण कटाचा सूत्रधार दुसरा कोणी नसून नीरज शर्मा यांची 23 वर्षीय मुलगी आयुषी शर्मा असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आयुषीला आईच्या नावावर असलेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता मिळवायची होती. एवढंच नाही तर आईचा मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर असणारी सरकारी नोकरी मिळेल असा तिचा विचार होता. यासाठी तिने कथितपणे 7 लाख रुपयांची सुपारी देऊन काही जणांच्या मदतीने आईला अपघातात ठार मारण्याचा कट रचला. मात्र नीरज शर्मा या हल्ल्यापासून बचावल्या आणि त्यानंतर सुरू झालेल्या पोलीस तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आलाय. या प्रकरणात पोलिसांनी आयुषी शर्मा, तिचा काका आणि सुपारी घेणाऱ्या आरोपीसह एकूण 7 जणांना अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अजून सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की पैशाच्या हव्यास आणि स्वार्थ माणसाला कोणत्याही टोकाला नेऊ शकतो. आई वडील हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं धन असतात, पण जेव्हा पैशासाठी नात्यांचाच खून करण्याची वेळ येते तेव्हा समाजाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.